मित्रांनो, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेब सामान्य लोकांचा वेश धारण करतात. कपड्यावर कॅमेरे लावून ते थेट पोलीस ठाण्यात जातात आणि रिपोर्ट लिहायला जातात. तिथे असलेला इन्स्पेक्टर आपल्या शर्टची बटणे उघडून आणि टेबलावर पाय ठेवून बसला होता. तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांचा रिपोर्ट लिहायचा होता, पण इन्स्पेक्टरने त्यांना रिपोर्ट लिहायला नकार दिला आणि त्यांच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली. या कथेत पुढे काय घडले आणि डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेब अशा प्रकारे वेषांतर करून पोलीस स्टेशनच्या आत का आले होते, संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ही कथा एका शहरातील गोष्ट आहे आणि एका शहरात नवीनच डी.एम. साहेब आणि नियुक्ती करण्यात आली होती आणि डी.एम. साहेब त्यांच्या कामाच्या प्रती त्यांचे कर्तव्य बजावत होते. डी.एम. साहेबांचे जे वडील होते तेही एक पोलीस होते आणि डी.एम. साहेबांचे वडील एक इमानदार आणि प्रामाणिक पोलीस होते. त्यांनी त्यांच्या मुलाला लहानाचे मोठे केले आणि सोबतच संस्कार आणि इमानदारीचे शिक्षणही दिले. त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवले होते की बेटा, आपण आपल्या जीवनात कितीही मोठे झालो तरी आपल्याला आपली इमानदारी कधीच विसरता कामा नये. आपण आपल्या जीवनात प्रामाणिक असणे खूप गरजेचे आहे आणि जर आपण प्रामाणिक असलो तर कोणीही आपल्यावर बोट दाखवू शकत नाही. हीच गोष्ट शिकत शिकत डी.एम. साहेब मोठे झाले होते आणि मोठे झाले तेव्हा ते या शहरातील डी.एम. साहेब झाले होते. नियुक्ती होऊन त्यांना 2-3च दिवस झाले होते की त्यानंतर त्यांच्याकडे एक तक्रार येते. पोलीस ठाण्याला घेऊन त्या तक्रारीत लिहिले होते की या पोलीस ठाण्यात जो काही स्टाफ आहे ते कोणाचेही रिपोर्ट लिहून घेत नाहीत आणि समजा रिपोर्ट लिहिला जरी तरी त्यांचे पैसे मागतात आणि खूप वाईट वागणूक दिली जाते. आता जेव्हा डी.एम. साहेब ती तक्रार पाहतात तेव्हा विचार करतात की कदाचित ही कोणीतरी मुद्दाम पोलिसांना बदनाम करण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली असेल. त्यामुळे ते त्या तक्रारीकडे खूप दुर्लक्ष करतात. त्यानंतर 2-3 दिवस उलटतात आणि पुन्हा त्या पोलीस ठाण्याच्या विरोधात 1-2 तक्रारी येतात, ज्यात तेच लिहिलेलं होतं. आता त्या तक्रारी पाहिल्यानंतर डी.एम. साहेबांनाही त्यांच्यावर शंका येऊ लागते आणि ते याबद्दल शहरातील एस.पी. साहेबांना बातमी पाठवतात आणि त्यांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवतात. जेव्हा डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेब समोरासमोर येऊन त्या तक्रारीवर बोलतात तेव्हा एस.पी. साहेब सांगतात की असं होऊ शकतं, कारण माझ्याकडेही त्या पोलीस ठाण्याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या, पण मी सुद्धा हाच विचार करून ते प्रकरण जाऊ दिले की कदाचित हे पोलीस ठाण्याचा बदनाम करण्यासाठी कोणीतरी कट रचला आहे आणि जाणून बुजून कोणीतरी मुद्दाम तक्रारी पाठवत आहे. पण आता यानंतर डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेब मिळून या प्रकरणाचा तपास खोलवर करण्याचा विचार करतात. त्यावर त्या दोघांच्याही मनात एक विचार येतो की जर आपण तपास करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो तर त्या लोकांना आपल्याबद्दल आधीच सगळं काही कळून जाईल आणि आपल्यासमोर ते तसं काम करणार नाहीत. त्यामुळे ते दोघेही मिळून एक स्ट्रिंग ऑपरेशन करण्याचा विचार करतात आणि त्यांच्या अंतर्गत आपल्याला त्या पोलीस ठाण्यात आज जावं लागेल आणि आज गेल्यानंतर आपल्याला एक खोटी तक्रार लिहावी लागेल. मग बघूया की ते पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर साहेब आपल्यासोबत कसा आणि काय व्यवहार करतात ते. तर दुसरीकडे जे लोक ज्या पोलीस ठाण्याबद्दल बोलत होते त्या पोलीस ठाण्यातील वातावरण खूप खराब होतं. लोक त्यांच्या आत जाऊन जेव्हा तक्रार लिहिण्यासाठी जायचे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब खूपच रुबाबात त्यांच्याशी बोलायचे. लोकांचा तक्रारी तर व्यवस्थित लिहून घेतच नव्हते, पण पैसे घेऊनही त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. इन्स्पेक्टर साहेब आपल्या शर्ती 3-4 बटन उघडून आणि टेबलावर आपले दोन्ही पाय ठेवून असेच बसायचे की जसे काही तेच या शहरातील करता धरता आहेत. ते आपल्यासमोर कोणालाच काही समजत नव्हते आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम सुरू होतं. तर दुसरीकडे डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेब यांनी एका साधारण कामगाराचे वेषांतर करून आपल्या डोक्यावर रुमाल बांधून खाली लुंगी घालून ते शर्टचे 1-2 बटनाच्या आत कॅमेरा लावून स्ट्रिंग ऑपरेशन करण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी तसे वेषांतर केले होते की त्यांना कोणीही ओळखू शकत नव्हतं. डी.एम. साहेब आणि एस.पी. साहेबांनी आपली सरकारी गाडी पोलीस स्टेशनच्या थोडं लांबच उभी केली आणि तिकडून चालत ते पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचले. तेव्हा ते पोलीस स्टेशनच्या आत जाऊ लागले तेव्हा दारावर उभा असलेला हवालदार त्यांनी थांबवतो आणि म्हणतो की अरे,
असं पोलीस स्टेशनच्या आत कुठे चालले आहात, कुठे जायचं आहे तुम्हाला? त्यानंतर DM साहेब म्हणतात की आम्हाला रिपोर्ट लिहायची आहे आणि त्यासाठी आम्ही ठाण्यात आलो आहोत. तेव्हा तो हवालदार त्यांना सांगतो की तुम्ही असे आत जाऊ शकत नाही, तुम्ही इथे पहिल्यांदा आला आहात का? तुम्हाला माहीत नाही का पोलीस ठाण्यात कसे जातात? आता जेव्हा ही गोष्ट DM साहेब ऐकतात तेव्हा हैराण होतात, पण तेव्हाच ही गोष्ट SP साहेबांना समजते आणि ते DM साहेबांना एका बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात की हे पैसे मागत आहेत तर यांना पैसे देऊया, नाहीतर हे आपल्याला आतमध्ये जाऊ देणार नाहीत. आता DM साहेबांना या गोष्टीवर थोडा राग पण येतो, पण सध्या त्यांना स्ट्रिंग ऑपरेशन करत होते आणि याच कारणास्तव ते काहीच बोलत नाही आणि आपला राग तिथे शांत करतात आणि आपल्या खिशातून काही पैसे काढून ते हवालदार साहेबांना देतात. आता जेव्हा DM साहेबांनी 50 रुपये आपल्या खिशातून काढून त्या हवालदाराकडे सोपवले तेव्हा तो हवालदार साहेब त्यांना म्हणतो की तुम्ही मला भिकारी समजता का की जे 50 रुपये घेऊन तुम्हाला आज जाऊ देईन? आता यानंतर DM साहेब पुन्हा त्यांच्या खिशात हात घालून आणखीन एक 50 रुपयाची नोट काढतात आणि 100 रुपये त्या हवालदाराला देतात आणि म्हणतात की साहेब आमच्याकडे आता एवढेच आहेत, आम्ही गरीब लोक आहोत, जर आमची रिपोर्ट आज लिहून घेतली नाही तर खूपच अनर्थ होईल. आता ते हवालदार साहेब ते पैसे ठेवून घेतात आणि त्यांना सांगतात की जा, आत साहेब बसलेले आहेत, त्यांना जाऊन तुमचे रिपोर्ट लिहून घ्या. आता DM साहेब आणि SP साहेब त्यांच्याजवळ जातात, कॅबिनमध्ये जातात आणि तिथे पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर साहेब बसलेले होते आणि जेव्हा ते इन्स्पेक्टर साहेबांना कॅबिनच्या आत प्रवेश करतात आणि तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना आणखीन जास्त राग येतो. ते पाहतात की पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साहेब त्यांचे दोन्ही पाय टेबलावर ठेवून आपल्या शर्टचे 2 बटन उघडून आपल्या खुर्चीवर बसले होते. आता जेव्हा DM साहेब ऑफिसच्या आत प्रवेश करतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आपल्या पायांना एका बाजूला करून त्यांचा चेहरा पाहून त्यांना विचारतात की बोला, कशासाठी आले आहात तुम्ही लोक आणि काय काम आहे तुमचं? त्यानंतर DM साहेब जे गरिबाचं वेषांतर करून तिथे आले होते दोन्ही हात जोडून म्हणतात की साहेब आमची ऑटो रिक्षा चोरीला गेली आहे आणि आज आम्ही त्याचेच रिपोर्ट लिहिण्यासाठी आलो आहोत. माझी ऑटो लवकरात लवकर शोधून द्या, तेच आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. जर आमची ऑटो आम्हाला मिळाली नाही तर खूपच अनर्थ होईल, माझे कुटुंब भुकेने मरेल. त्यानंतर ते इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यावर मोठ्याने ओरडतात की सकाळपासून तुम्ही कुठे गेले होते, लोक कुठे मेले होते, तेच जे संध्याकाळी आलेले आहात. त्यानंतर DM साहेब त्यांना सांगतात की साहेब सकाळपासून आम्ही आमचे ऑटो शोधण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून आम्हाला आमची ऑटो मिळाली तर आम्हाला पोलीस स्टेशनचे चक्कर कापावे लागणार नाहीत. पण आता आम्ही लोक तुमच्याजवळ आलो आहोत आणि प्लीज आमची रिपोर्ट लिहून घ्या आणि आमचं ऑटो शोधण्यात आमची मदत करा. त्यानंतर त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही असे सहजासहजी तुमची रिपोर्ट लिहू शकत नाही, संध्याकाळ झालेली आहे, आमचा संध्याकाळचा बंदोबस्त करा आणि त्यानंतरच तुमचा रिपोर्ट लिहिला जाईल. आता जेव्हा ही गोष्ट साहेब ऐकतात तेव्हा त्यांना आधी तर काही समजत नव्हतं आणि ते तिथेच गपचूप उभे राहतात. मग SP साहेब इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात की आपण साहेब आम्हाला काही समजलं नाही, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब एकदमच रागावतात आणि बाहेरून हवालदाराला आवाज देऊन आत बोलवतात आणि म्हणतात की या दोघांना आधी बाहेर काढ, या गरीब आणि भिकारी लोकांना तुम्ही ऑफिसच्या आत कसं पाठवलं? आता यानंतर हवालदाराच्या त्याच्या हातांना पकडून पोलीस ठाण्याच्या बाहेर घेऊन जातात. पण बाहेर गेल्यानंतर ते हवालदार त्यांना समजावून सांगतात की जर तुम्हा लोकांना तुमची रिपोर्ट लिहून घ्यायची असेल तर इन्स्पेक्टर साहेबांची काही ना काही तरी सेवा करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही रिपोर्ट लिहू शकता. ते जरा तुम्हाला संध्याकाळचा बंदोबस्त करायला सांगत आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी पैशांचा बंदोबस्त करा आणि त्यानंतर हे तुमचं काम करतील. आता यानंतर DM साहेब आणि SP साहेब पुन्हा त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमध्ये जातात आणि DM साहेब आपल्या खिशातून जे काही पैसे त्यांच्याजवळ होते, जवळजवळ 600 ते 700 रुपये ते पैसे काढून त्याच्या टेबलावर ठेवतात आणि हात जोडून म्हणतात की साहेब आमच्याकडे एवढेच पैसे आहेत आणि त्यापेक्षा जास्त आमच्याकडे काहीच नाही. आता हे पैसे पाहून इन्स्पेक्टर साहेब जास्त गरम होतात आणि त्यांना धमकी देऊ लागतात. म्हणतात की एवढ्याशा पैशात तुमची रिपोर्ट
लिहिली जाणार नाही. तुमची ऑटो शोधण्यासाठी खूप पैसे खर्च होतात. गाडी इकडून तिकडे फिरवावी लागते आणि आम्हाला लोकांनाही जास्त त्रास होईल. जा आणि आणखी पैसे घेऊन या, त्यानंतर तुमचा रिपोर्ट लिहिला जाईल. आता हे ऐकल्यानंतर बाजूला उभे असलेले SP साहेब बोलतात की साहेब, लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांचे रिपोर्ट लिहून घेण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला पगार दिला जातो. मग तुम्ही आमच्याकडून अशा पद्धतीने पैसे का मागत आहात? आता ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या इन्स्पेक्टर साहेबाला राग अनावर होतो आणि ते एकदमच मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात की आता तू आम्हाला कायदा शिकवणार आहेस का? छान, तुला आता दाखवतो की कायदा काय असतो. एवढं बोलून त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साहेब हातात दांडा घेऊन त्यांच्याकडे जाऊ लागतात. तेवढ्यात अचानक पोलीस ठाण्याचा बाहेरून जोरात सायरनचा आवाज येतो आणि 4-5 गाड्या एकदम स्पीडने त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर पोहोचतात आणि त्यानंतर संपूर्ण पोलिसाची टीम पोलीस ठाण्याच्या आत येते आणि या आत येऊन पोलीस इन्स्पेक्टरला सांगतात की त्यांच्यासमोर तुम्ही उभे आहात हे या शहरातील DM साहेब आहेत आणि त्यांच्या बाजूला जे उभे आहेत ते या शहरातील SP साहेब आहेत. तुम्ही आता जे काही केलं आणि जे काही त्यांच्यासोबत या पोलीस स्टेशनच्या आत झालं आहे, त्यांचे व्हिडिओ फुटेज बनले आहे आणि त्यांचे लाईव्ह प्रसारण हेडक्वार्टरमध्ये होत आहे. आता जेव्हा इन्स्पेक्टरने हे ऐकले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि ते हात जोडून त्यांच्यासमोर माफी मागू लागले. त्यानंतर DM साहेब आणि SP साहेब त्या इन्स्पेक्टरला धमकावत म्हणाले की तुम्ही इथे बसून लोकांची सेवा केली पाहिजे, याकरताच तुम्हाला इथे ठेवण्यात आले आहे. तुमच्या बदल्यात बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या, पण आधी मला वाटले होते की पोलीस खात्याची बदनामी करण्यासाठी कोणीतरी अशा तक्रारी करत असेल, पण इथे आल्यानंतर जेव्हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा मला संपूर्ण प्रकरण समजले. आता तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि आमच्याकडे योग्य पुरावेही आहेत. यानंतर DM साहेब आणि SP साहेब यांनी संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला निलंबित करून त्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरती केले आणि DM साहेब SP साहेबांना सांगतात की जिल्ह्यातील सर्व पोलिसांना बोलावून स्ट्रिंग ऑपरेशनची आम्ही बनवले व्हिडिओ फुटेज दाखवा, त्यांचा व्हिडिओ सर्वांना दाखवा, म्हणजे त्यांनाही कळेल जर त्यांनी पोलीस ठाण्यात असे केले तर त्यांच्यासोबतही असेच होऊ शकते. यानंतर SP साहेबांनी सर्व पोलिसांना बोलवून ते व्हिडिओ फुटेज एखाद्या चित्रपटासारखे दाखवले. व्हिडिओ फुटेज पाहून काही पोलीस हसत होते तर काही पोलीस हे पाहून लाजत होते. DM साहेब सर्वांना आदेश देतात की आजच्या नंतर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये असे घडले तर त्यांच्यासोबत यापेक्षाही वाईट होऊ शकते. आपल्या कक्षात असे काही करू नये आणि पोलिसांचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करावा, असा इशारा त्यांनी प्रत्येकाला दिला. त्यानंतर ही बातमी जेव्हा DM साहेबाच्या वडिलांना कळते की त्यांच्या मुलाने अशा प्रकारे स्ट्रिंग ऑपरेशन केले आहे आणि ऑपरेशनचा एक भाग म्हणून त्यांनी समाजासाठी एक चांगला संदेश तयार केला आहे, या मेसेजचा विचार करून प्रत्येकाचे प्रामाणिकपणाचा धडा घ्यावा. ही SP DM साहेब या गोष्टीचा विचार करूनच आपल्या मुलावर गर्व करत होते आणि त्यांची छाती फुलून जात होती. मित्रांनो, ही होती आजची कथा. एका DM साहेबांना त्यांच्या वडिलांनी प्रामाणिकपणाचे धडे शिकवले आणि त्यानंतर त्यांनी SP साहेबांना सोबत घेऊन स्ट्रिंग ऑपरेशन केले. SP साहेबाबद्दल तुमचे जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा ऐकल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.